श्रीनगर विमानतळाच्या बाहेर सांगलीतील मराठी पर्यटकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। सांगलीवरून आलोय। काल जे घडलं तिथंच होतो आम्ही, पेलगाम मध्येच होतो आणि आम्ही गोड्यावरून त्याच स्पॉटला निघालो होतो। तोपर्यंत ड्रायव्हरने येऊन सांगितलं की असं अटॅक झालाय म्हणून तिथं, म्हणून आम्ही उतरून खाल्लो। फक्त 2 किलोमीटर होतो, काय समजत नव्हतं घडलं एवढं, पण काय घडलं हे माहिती नव्हतं त्यावेळेला। भीतीचं वातावरण नक्कीच होतं। इथून भीती म्हणण्यापेक्षा इथून बाहेर कसं निघू, आम्ही बाहेर कसं पडू याच ह्याच्यात होतो। हे अतिशय निंदनीय गोष्ट झालेली आहे। सर्वसामान्य माणसांना इथं फिरायचं अवघड झालेलं आहे। जे माणसं आता फिरत आहेत त्यांना अतिशय धोकादायक वाटायला लागले। इथं भीतीचं वातावरण झाले। आम्ही एक 15 मिनिटं फक्त तिथून लांब होतो, दैव कृपेनेच आम्ही वाचलेलो आहे। आणि आमच्या ड्रायव्हरनं पळत येऊन आम्हाला सांगितलं, इथल्या जम्मू काश्मीरच्या जी मदत करतात ती लोक, त्यांनी फार मदत केलेली आहे आम्हाला। स्थानिक लोकांनी, आमच्या ड्रायव्हरनी दोघांनी आणि आम्हाला जो गाईड आहे त्याने अतिशय चांगली मदत केली। असं कोणी करणार इतकी मदत आम्हाला त्यांनी, आणि सुरक्षित त्या ठिकाणी आम्हाला पोहोच केलं त्यांनी। जेवणाची व्यवस्था, हॉटेलची व्यवस्था सगळी व्यवस्थित केली त्यांनी। आणि तर पहलगाममध्ये झालेला दहशतवादी